समृद्धी महामार्गावरून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची हत्या केल्याचा आरोप असून त्यानंतर मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक तास फिरल्यानंतर आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात पोहोचला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील रहिवासी सलमान खान हा पत्नी हसीन बानो आणि 3 लहान मुलांसह कारने समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत होते। प्रवासादरम्यान पती पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक तपासानुसार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीने तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। यानंतर महिलेचा मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपीने मृतदेह कारमध्येच ठेवला आणि अनेक तास महामार्गावर फिरत राहिला। अखेर पहाटेच्या सुमारास आरोपी थेट कारंजा शहर पोलीस ठाण्यात पोहोचला। तेथे त्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारची तपासणी केली। पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता पाठविला। फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले आहेत। या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून घटनेमागील नेमके कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत। सकाळी कारंजा पोलीस स्टेशन येथे एक उत्तर प्रदेश नोएडा इथे राहणारा सलमान खान हा 30 वर्षाचा युवक स्वतःची कार घेऊन पोलीस ठाण्यात आला आणि त्याने पोलीस ठाण्यात हजर असलेल्या अंमलदारांना मी माझ्या पत्नीला मारून तिचा मृतदेह गाडीत ठेवलेला आहे आणि आता पोलीस स्टेशनला सरेंडर करत आहे अशी माहिती दिल्यावरून पोलिसांनी खात्री केली असता वाहनामध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक चौकशीमध्ये असं लक्षात आलं की ते नागपूरहून निघाले होते। गाडीमध्ये सलमान, त्याची पत्नी व 3 लहान मुलं असे 5 जण प्रवास करत असताना गाडीमध्ये झालेल्या काही किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या वादात होऊन यातील सलमान याने पत्नीच्या डोक्यात कोणत्या तरी कठीण वस्तूने प्रहार करून व नंतर गळा ओढून तिचा खून केल्याचं निष्पन्न होत। समृद्धी महामार्गावरील या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व तथ्ये स्पष्ट होतील। पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।